नमस्कार, माझं प्रभाग माझं विजन या कार्यक्रमामध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहे मी. प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री देवीदासजी काळे आपल्या सोबत आहेत. त्यांनी महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता असताना उपमहापौरपदी त्यांनी अनेक कामं जी आहेत या शहरामध्ये विकासाची केलेली आहेत आणि आज ते या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आणि आज आपण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलाय. काय प्रमुख मुद्दे घेऊन आपण लोकांच्या समोर जात आहे? नाही, खरं तर आम्ही लातूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून येणाऱ्या काळामध्ये लातूर कसा असेल, लातूरच्या जनतेला जगणं सुकर वाटावं असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही भारतीय इलेक्शनला रिंगणात उतरलेले आहोत. मला असं वाटतं की लातूरला सगळ्यात आपल्यालाही जाण आहे त्या गोष्टीची की लातूरच्या लोकांचा आत्ता जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ट्रॅफिकचा, तो आमचा प्रमुख मुद्दा असणार आहे. म्हणजे शिवाजी चौकात कुठल्याही चौकामध्ये लातूर शहराच्या जर आपल्याला चौक पास करायचा असेल तर आपल्याला किमान अर्धा तास 1 तास वाट बघावी लागते. त्याच्यामध्ये जर दुर्दैवाने पेशंट वगैरे असेल तर ते खूप अडचणीचा विषय होतो. त्याच्यामुळं हे झालं असतं, केल्यानंतर हे होऊ शकतं, पण इथं करणाऱ्या लोकांची इच्छाशक्ती नसणारे लोक या ठिकाणी सत्तेत असल्यामुळे ह्या लातूरच्या ह्या अडचणी अनेक दिवसापासून आहेत. तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये ट्रॅफिकचा मुद्दा हा पहिल्यांदा हे करणार. आणि दुसरा विषय आहे की लातूर शहरामध्ये पाईपलाईन व्यवस्थित नाहीत. आत्ता जो काही अमृतच्या माध्यमातून निधी मंजूर झालाय त्याच्या माध्यमातून ते व्यवस्थित कामं करून घेणं आणि लातूरच्या लोकांना स्वतःच्या घरामध्ये नळाला पाणी येईल आणि ते स्वच्छ पाणी येईल अशी व्यवस्था करणं, हे आमचे 2 प्रमुख मुद्दे आहेत. लातूर शहर सुरक्षित राहिलं पाहिजे, भयमुक्त राहिलं पाहिजे, ह्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून प्रयत्न करणार आहोत. मला जाणवतं की लातूर शहरातल्या लोकांना स्वतःचं घर बांधायचं जर झालं तर या महापालिकेमध्ये त्यांना घराची परमिशन काढायला 1-1 वर्ष हेलपाटे खावे लागतात. तर स्वच्छ पारदर्शक प्रशासन आम्ही लातूर शहरातल्या लोकांना देणार आहोत, जेणेकरून त्यांना कुठल्याही अडचणीला सामोरं जाणार नाही, त्यांची अडवणूक होणार नाही. याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार. बरं, ज्यावेळी या प्रचाराच्या दरम्यान आपण लोकांच्या समोर जात आहे, लोकांच्या भेटीगाठी घेत आहे, प्रचार करताय, त्यावेळेस लोकांच्या भावना काय आहेत नेमक्या? नाही, प्रभागातलं म्हणताय की प्रभागाबद्दल? नाही, मी प्रभागातला विषय असा आहे की आमचा गाव भाग हा सर्व जाती धर्माचा प्रभाग आहे. आम्ही या ठिकाणी सर्व लोक गुण्या गोविंदाने नांदतो आणि लोकांची हेच समस्या आहेत. मागच्या काळामध्ये प्रशासन असल्यामुळं प्रशासनावर नगरसेवक वगैरे नसल्यामुळं वचक नव्हता आणि मग या ठिकाणी कचऱ्याची समस्या, घंटागाडी न येणे, अस्वच्छता, नाल्या न काढणे, हे प्रामुख्यानं गाव भागामध्ये विषय आहेत. आणि मग आपल्याला आठवत असेल की आम्ही महापालिकेत पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर त्याच्या अगोदर 4 वर्ष कचऱ्याचं टेंडर सुद्धा निघालं नव्हतं. लातूरमध्ये कचऱ्याची ढीग साचलेले होते, पण आम्ही सत्तेत आल्या आल्या ते काम पूर्ण केलं आणि अगदी थोड्या कालावधीमध्ये सत्तेत आल्यानंतर कचऱ्याचं टेंडर आम्ही काढून सगळं लातूरकरांना स्वच्छ लातूर करण्याचं आश्वासन दिलं होतं, ते आम्ही पूर्ण केलं आणि ते पुढच्या काळामध्ये सुद्धा त्याची व्यवस्थित नियोजन करण्याचं काम आम्ही शहरामध्ये करू. येत्या काळामध्ये आपला हा जो प्रभाग आहे तो पूर्ण गाव भाग आहे, जुनं लातूर म्हणून आपण त्याला ओळखतो. या प्रभागामध्ये तुम्ही सत्तेमध्ये आलात उद्या, तर या प्रभागासाठी काय करणार आहात? नाही, काय विजन आहे तुमचं? नाही, ऍक्च्युली मूलभूत सुविधा ज्या आहेत लोकांच्या इन्नर साइडला जे काही गाव भाग आहे तो रोड नाल्या आहेत बऱ्यापैकी, पण आउटस्कट एरियामध्ये आता नवीन रोड वगैरे झालेले नाही. तर प्रामुख्यानं रोड नाल्या लोकांना देणं, करणं, पाण्याची व्यवस्था करणं. आता आम्ही आउटस्कट एरियामध्ये सुद्धा आदमनगर भागामध्ये पूर्ण पाईपलाईन केली मागच्या काळात. दुसरा विषय, इकडं पद्मावती नगर असेल, रामचंद्र नगर असेल, बनसोडे नगर असेल, हे आउटस्कट एरियामध्ये आम्ही लोक न सांगता आम्ही आमच्या प्लॅनिंगनी विजन डोक्यात ठेवून ते पाईपलाईन केली, लोकांपर्यंत पाणी नेलंय. आता विषय आहे रस्त्याचे, तर ते येत्या काळामध्ये आम्ही रस्ते करणार आहोत. मी या प्रभागामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून देवेंद्रजींच्या
आशीर्वादाने इथले जे ग्रामदैवत आहेत, आद्य ग्रामदैवत श्री रामलिंगेश्वर मंदिर असेल, यासाठी 2 कोटीचा निधी आणून त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. केशवराज मंदिर असेल, त्या केशवराज मंदिरासाठी 2.5 कोटीचा निधी मंजूर करून घेतला. आपला सुरज शावली दर्गा असेल, त्या दर्ग्यासाठी आम्ही 50 लाख रुपयाचा निधी मागच्या काळामध्ये आम्ही मंजूर करून आणला. काम अर्धवट पडली होती, ते काम आत्ताही आणखी अर्धवट आहे, त्याचाही फॉलोअप आम्ही आता पुढच्या काळात करणार आहोत. जैन मंदिरासाठी 1 कोटी रुपये आता काल परवाच देवेंद्रजींनी आम्हाला मंजूर करून दिले. अशी अनेक कामं. मग इथले बौद्ध विहार असतील, समाजगृह असतील, हे सगळं, अण्णाभाऊ साठे सभागृह असेल, वैशाली बौद्ध विहार असेल, नांदगाव वेस्टचं बौद्ध विहार असेल, या ठिकाणी आम्ही ते करण्याचं काम केलं आणि सगळे विहार सुद्धा आम्ही व्यवस्थित डेव्हलप केलेली. आता तुमच्या प्रभागामध्ये दुसरे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांची काय स्थिती आहे? नाही, या प्रभागामध्ये या उमेदवाराची त्या उमेदवाराची असे काही विषय नाही. भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी. माझ्यासोबत आमच्या तिवारीताई आहेत, पंकज शिंदे म्हणून आमचे एक उमेदवार आहेत, आणि समीना भाभी, खयूम शेख यांच्या एक मिसेस आहेत. तर आमच्या या प्रभागामध्ये 4 सीट भारतीय जनता पार्टीच्याच आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्याच येणार, हा मला विश्वास आहे. मतदारांना या निवडणुकीच्या दरम्यान काय आवाहन करणार आहेत आपण? नाही, आव्हान मी मतदारांना एवढंच करेन की काही काँग्रेसच्या उमेदवारांची किंवा काँग्रेसची ते पूर्वीपासूनचा स्वभाव आहे की लोकांना भूलतापा देणं, पैशाच्या जोरावर आम्ही काही करतो, काही करू शकतो, कुणालाही विकत घेऊ शकतो, ही जी भावना आहे ती हाणून पाडा. अशा लोकांना कुठल्याच पद्धतीनं इथं थारा देऊ नका, जेणेकरून आपल्या गाव भागाला पुन्हा भविष्यात अडचणी होतील. एवढंच मी त्यांना विनंती करेन, आवाहन करेन. धन्यवाद. आपण खूप खूप आम्हाला वेळ दिलात आणि आपल्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आपण या महानगरपालिकेमध्ये निवडून चांगल्या मताने याल असं आश्वासन आम्हाला विश्वास आहे. आणि येत्या 15 तारखेला लातूर महानगरपालिकेमध्ये नेमका गुलाल कुणाला लागणार हे पाहणं महत्वाचं आहे. सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर.